यशोदेच्या लक्षात आपला मुलगा बोलतो आहे. नंदबाबाकडे कागाळी गेली. नंदबाबाने त्याला शाळेत घालायचं ठरवलं. तर तुमच्या शाळेमध्ये तुम्ही शिपाई होते. किती वर्ष शाळेत घातलं बाबा तुम्हाला? नाही, आमचं 6व्या वर्ष. आता तर ते 3 वर्षातच निघाले म्हणतात. आणि काय होतं त्या इंग्लिश शाळेमुळे, त्या इंग्लिशला शाळेला माझं येत नाही. घरी मराठी आणि शाळेत त्याला हे बी कळणार हे बी कळणार. आणि काय नाही नुसतं. आणि रुपये होती तिला 300 रुपये रोज. आणि MAB होती तिला 100 रुपये रोज. का तर इंग्लिश शाळेत शिकते. 3000 रुपये महिना. आणि किती उचल होती? 300 रुपयाने किती होते? 9000 रुपये म्हणून. आता शिकलेली चांगली का नाही शिकले? माझा इंग्लिश शाळेलाही रोज नाही, काही नाही. इंग्लिश असो आणि कुठं इंग्लिश नोकरदार नाहीत का? पण भलतं त्या बाईला असं वाटतं का माझ्या लेकराला आपल्या मालकाच्याच मनात नाही इंग्लिश शाळेत टाकू. टाकू नका असं माझा दावा नाही. पण जरा विचार कोण म्हणतो मराठी शाळेत शिकल्याच्या नंतर इंग्लिशचा प्राध्यापक शिक्षक डॉक्टर हे काय मराठी शिकून झाले का? मराठी शिकता शिकताच इंग्लिश शिकून डॉक्टर झालेत ना. आज का होणार नाही. उलट 4थीच्या मुलं काय काय ठिकाणी पहिलीपासून खेड्यापाड्यात शाळेत घातलेले. आता तर 3 वर्षाचा झाला की त्याला 5,000 का 10,000 भरावं लागतं तर शाळेत टाकावं. आता भगवान परमात्म्याला पूर्वीच्या शाळा कोणत्या होत्या? माझ्या काळात शाळा चालू का? लय झालं शाळा सोडली, शाळा संपली. गाई सांभाळायच्या आणि गाई शाळा सांभाळायच्या झाला फार फार तर कारखान्यावर ऊस तोडायचा. कुठल्या तरी मुकादमाची उचल घ्यायची आणि कुठल्या तरी कारखान्याला. ह्या पूर्वीच्या शाळा, त्या काळातली शाळा. 9 लक्ष गाय होत्या. नंदबाबांनी सांगितलं उद्या शाळेत जा. गोकुळ गवळलेला अरे अरे दररोज भगवान परमात्मा दर्शन होत होतं. आता दर्शन होणार नाही. त्याही आता चिंतातूर झाल्या. काय करावं काय नाही. दिवस उजळलेला आहे. यशोदा मातेने भगवान परमात्म्याला नाहू देऊ घातलेले, सुंदर सुंदर कपडे घातलेले, आपल्या कपाळाला गंध लावलेला आहे, कानाला गंध लावलेला आहे, तर हाताला गंधाचा टिकला लावलेला आहे, डोळ्यात ते काजळ घातले बरं का काजळ, आणि पायाला सुद्धा काय टिकला लावलेले. असं म्हणतात डोळ्यात काजळ घातल्याच्या नंतर त्या माणसाची दृष्टी बहुत काळ टिकते, चांगली राहते. ज्यांच्या ज्यांच्या आई वडिलांच्या डोळ्याने काजळच आई वडिलांनी आईने त्यांचे डोळे आज किती झाले. नाही तर ते इंदुरीकर सांगत असतो आता जन्माला आल्याच्या नंतर चष्मा लावा लागतो, पण येतानी चष्मा घेऊन येतो का? ती पण का ती मावशी ती पूर्ण हालतच नाही. जसे संस्कार असतील तशी पिढी जन्मत. विनोदाचा भाग सोडून द्या. तर रानात गाई सोडल्या, अरे तुम्ही गाया गोंधळे रानात द्या. हुतुतू कबड्डी अनेक खेळ खेळले आणि खेळ खेळल्याच्या नंतर खांदी भार पोटी भूक काय झाली आता वेळ पण ठोक आम्हाला 1 किलोमीटर